एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी चालू केली असेल तर सावधान. काही विचार न करता ऑप्शनल निवडला असेल तर सावधान. चालू घडामोडीचा अभ्यास यूपीएससी प्रमाणे करत असाल तर सावधान. यूपीएससीचा पॅटर्न अप्रोच जशास तसा एमपीएससी 2025 ला वापरत असाल तर सावधान. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जसं की आपण टायटलमध्ये बघितलं आहे त्यानुसार जर तुम्ही एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल तर काही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी तुम्हाला कटाक्षानं टाळाव्या लागतील, काही गोष्टी केअरफुली कराव्या लागतील, तरच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतं. अदरवाईज काहीतरी पुढे गडबड, गोंधळ आणि अपयश मिळण्याची शक्यता वाढू शकते. नमस्कार, चला बघूया आपण. तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये किंवा सेशनमध्ये आपण काय काय गोष्टी बघणार आहोत. तर बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या आपल्या व्हिडिओमध्ये की सर डिस्क्रिप्टिव्ह बद्दल पण बोला. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन एक विषय किंवा नवीन एक पॅटर्न पद्धतीला सोबत घेऊन आपण तयारी करणार आहोत. तर तो आहे एमपीएससी 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. तर याच्यामध्ये बेसिकली आपण बघूया की सावधान हे अलर्ट काय आहे, मी कशामुळे अलर्ट म्हणतोय ही गोष्ट पहिले समजून घेतली पाहिजे. कन्सर्न्स काय काळजी आपण घेतली पाहिजे जर आपण डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेची तयारी करत असू तर. त्यानंतर एमपीएससी प्रिलिम्स पूर्व परीक्षेमध्ये काय तयारी केली, काळजी घेतली पाहिजे, मुख्य परीक्षेसाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि एमपीएससी इंटरव्ह्यू साठी काय काळजी घेतली एमपीएससी मुलाखत किंवा इंटरव्ह्यू साठी काय काळजी घेतली पाहिजे. राईट. आता बघा, सावधान अलर्ट मी यासाठी म्हटलंय, पहिली गोष्ट की तुम्हाला दिलेल्या 26 पैकी एक ऑप्शनल निवडायचा आहे आणि तुम्ही जस्ट की मला काहीतरी इंटरेस्ट आहे म्हणून जर ऑप्शनल निवडत असाल तर तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी वेगळं करता, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ते योग्य करत नाही आहात, ही गोष्ट पहिले लक्षात घ्या. ऑप्शनल निवडताना काय काळजी घेतली पाहिजे, ऑप्शनल कसा निवडला पाहिजे, पर्टिक्युलरली एमपीएससी 2025 चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो की जवळपास 15 वर्षानंतर एमपीएससी आणते, त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. यूपीएससी ऑप्शनल सिलेक्शन आणि एमपीएससी ऑप्शनल सिलेक्शन याच्यामध्ये खूप फरक त्या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे ही काळजी घेणं गरजेची आहे. याच्यावर एक डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून आपण परत चर्चा करूया. पर्टिक्युलरली नवीन ॲस्पिरंट्स ज्यांनी आत्ताच यूपीएससी आणि सोबत एमपीएससी किंवा फक्त एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी केली आहे त्यांच्यासाठी, जे ऑलरेडी वेटरन्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी यूपीएससीचे ऑप्शनल तयार केले आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट नाही. दुसरी, चालू घडामोडी यूपीएससी प्रमाणे तयारी करत असाल तर एक अलर्ट तुम्हाला हा आहे की 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे चालू घडामोडीचे प्रश्न बघा आणि मग ठरवा. विजन मंथली सारखे काही मार्केटमध्ये एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी पण मॅगझिन्स आलेले आहेत, पण ते मॅगझिन्स तुम्हाला कमीत कमी ह्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 25च्या डिस्क्रिप्टिव्हच्या जास्त फायद्याचे ठरतील असं वैयक्तिक मला तरी वाटत नाही. त्याचं कारण स्वतः जाऊन ते 15चे 15 प्रश्न बघा आणि त्या महिन्यामध्ये आलेले ते मॅगझिन्स बघा. तुम्ही किती वाचताय, त्यातून किती आउटपुट मिळतोय आणि ते योग्य दिशेने आहेत का, तरच ते मॅगझिन्स कंटिन्यू करा. ही माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं राहील. दुसरं, फार आयडियल आणि रिसर्च बेस्ड उत्तरे किंवा नोट्स तयार करत असाल तर थांबा. याचं मेन महत्वाचं सगळ्यात कारण जे आहे, एमपीएससी घ्या किंवा यूपीएससी 2023चा बदललेला पहिला पॅटर्न घ्या, त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप बघा, स्वतः ते पेपर चेक करा, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले, तिथे तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे या अनुसार नोट्स बनवल्या पाहिजे. ही चुकी सर्वसाधारणपणे सर्वच जण करतात. यूपीएससी प्रिपरेशनच्या काळात मलाही हेच वाटायचं की ग्रॅज्युएशनमध्ये आपण खूप चांगल्या गोष्टी केल्या असतात. मला ग्रॅज्युएशनला स्वतःला गोल्ड मेडल होतं एमयूएचएस नाशिकमध्ये. आपलं असं असतं की आपण खूप भारी नोट्स बनवू, एकदम परफेक्ट आन्सर्स, आयडियल आन्सर्स बनवू, पण एमपीएससी मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आयडियल आन्सर्स वगैरे असं काही नसतं. तुम्हाला एक बेसिक मिनिमम गोष्टींची तयारी करावी लागते. प्रत्येक टॉपिकचं एक बेसिक मिनिमम कंटेंट मी जेव्हा म्हणतो 10 मार्कांसाठी 150 शब्दात लिहिता आलं 9 मिनिटांमध्ये तर झालं. 15 मार्कांसाठी 13 मिनिटांमध्ये 250 वर्ड्स किंवा 300 वर्ड्स मध्ये लिहिता आलं. एवढंच कंटेंट आपल्याकडे पाहिजे. या वेळेच्या वर आणि ह्या पेजेस किंवा शब्दाच्या वर जे काय आपण तयारी करतो त्या टॉपिकसाठी ती इररिलेव्हंट असते, ती आपल्या काहीही फायद्याची नसते. ही गोष्ट पहिले समजून घ्या. पहिली गोष्ट जर आपण काय केली पाहिजे तर प्रत्येक सिलेबसचं बेसिक मिनिमम आपल्याला 5 पॉईंट अप्रोच, मी त्याला 5 पॉईंट मंत्र म्हणतो. प्रत्येक टॉपिकवर, फॉर एक्झाम्पल पेपर 2 मध्ये तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप नावाचा एक टॉपिक आहे, प्रेशर ग्रुप नावाचा एक, तुम्हाला कमीत कमी पेपर 1 मध्ये अर्बनायझेशन एक टॉपिक आहे, तिथं वुमन एम्पॉवरमेंट टॉपिक आहे. तुम्हाला 5 पॉईंट मध्ये कमीत कमी 150 शब्द ते 250 ते 300 शब्दामध्ये लिहिता येण्याजोगं तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. तुमच्याकडे तेवढेच पॉईंट असले पाहिजे. बाकीचा थापट पसारा किंवा बाकी काय करता याला काहीही अर्थ उरत नाही. ही गोष्ट समजून घ्या. पूर्ण सिलेबस मी म्हणतोय राज्यसेवा
मुख्य 2025 मधला GS ॲज वेल एज ऑप्शनलचा प्रत्येक सिलेबसमध्ये दिलेल्या पॉइंटवर आपल्याकडे एक बेसिक मिनिमम कंटेंट हे सुरुवातीला असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट एनरिचमेंट, व्हॅल्यू ॲडिशन, रिसर्च करणे, डायग्राम टाकणे, केस स्टडीज टाकणे, फ्लोचार्ट्स टाकणे, चांगले इंट्रोडक्शन्स बघणे, चांगले कन्क्लुजन्स बघणे, थिंकर्स टाकणे, स्कॉलर्स सांगणे, थॉट्स टाकणे, बाकीच्या गोष्टी टाकणे ह्या नंतर असतात. त्या व्हॅल्यू ॲडिशन असतात. सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं, एखाद्यानं आपल्याला नॉनव्हेज खायला बोलवलं आणि त्यानं नुसते गुलाबजाम दिले तर आपल्याला चालणार नाही. आपल्याला पहिले नॉनव्हेज पाहिजे, पांढरा रस्सा पाहिजे, भाकरी पाहिजे, भाजी पाहिजे, वरण भात पाहिजे, रस्सा पाहिजे, त्यात चांगले लेग पीस आले पाहिजे. हे बेसिक कंटेंट आहे. त्याच्यासोबत तुम्ही सलाड द्या, त्यासोबत कोशिंबीर द्या, त्यासोबत तुम्ही गुलाबजाम द्या, त्याच्यासोबत अजून काही कोल्ड ड्रिंक द्या, इट्स ओके. बट ज्या गोष्टी बेसिक नाही आहेत, ज्या बेस नाही आहेत, त्या गोष्टींच्या सुरुवातीला मागं लागू नये. ही सगळ्यात मोठी चूक त्या ठिकाणी ठरू शकते. म्हणून ह्या व्हिडिओचं टायटल आहे सावधान. ही गोष्ट पहिले समजून घ्या. ज्या चुका माझ्या झाल्या किंवा माझ्या मित्रांच्या झाल्या, जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत किंवा जे फेल्युअरमध्ये आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही काही कारणास्तव, त्यातल्या ह्या चुका आहेत, त्या चुका तुम्ही करू नये, माझी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आपण जेव्हा बघतो नवीन विद्यार्थ्यांनी अजून पूर्वची तयारी चालू केली नसेल तर सावधान. कारण पूर्वची तयारी जर नवीन ॲस्पिरंट असेल, MPSC 2025ची पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये जर होणारी परीक्षेची तुम्ही अजून तयारी चालू केली नसेल तर सावधान. याचं कारण आहे की प्रिलिम्सचा एक वेगळा अप्रोच असतो, प्रिलिम्सला एक वेगळं स्किल त्या ठिकाणी लागतं, मेन्सला वेगळं लागतं. आणि तुम्ही म्हणाल की मी 3-4 महिन्यात 5 महिन्यात वाचतो, तयारी करतो. आय एम टॉकिंग अबाउट ॲव्हरेज ॲस्पिरंट, नॉट स्कॉलर. व्हॉट आय मीन बाय स्कॉलर इज की ज्यांचं ऑलरेडी बेसिक स्किल सेट चांगला आहे, IIT पास आउट आहेत किंवा चांगले MBBS डॉक्टर्स आहेत, BMS डॉक्टर्स आहेत किंवा NIT मधून पास आउट आहेत, COEP मधून पास आउट, त्यांना एवढ्या अडचणी येत नाही, त्यांचे बेसिक स्किल्स डेव्हलप झालेले असतील. पण आपण एक सर्वसाधारण ॲव्हरेज विद्यार्थी असू तर आपल्याला कमीत कमी 6 महिने, कमीत कमी सांगतो मी, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षापासून प्रिलिम्सची आपण तयारी चालू केली पाहिजे. सायमल्टेनियसली प्रिलिम्स सोबत मेन्स कशी करायची, काय करायचं, ही आपण एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करू. आता आपण ही पूर्ण सिरीजच कंटिन्यू करतोय किंवा चालू करतोय, त्यामध्ये डिटेलमध्ये आपण नंतर बोलूया. सध्या फक्त एवढी लक्षात घ्या, नवीन ॲस्पिरंट असाल, आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली नाहीये, UPSC नाही किंवा MPSC नाही, तर तुम्ही आतापासून पूर्वची तयारी चालू केलेली पाहिजे. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. UPSC अप्रोच जशाच तसा MPSC मध्ये वापरत असाल तर सावधान. ही गोष्ट मी का सांगतो, खूप टॉपर्सचे जे UPSC मध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेत किंवा अजून काही मला वाटतं प्रशांत पाटील यांचा एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, युट्यूबवर त्यांचा व्हिडिओ असेल. किंवा एक मॅडम होत्या, नाव विसरलो मी त्यांचं, त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की मी UPSC मधून खूप वेळा सिलेक्ट झाले, म्हणजे 2-3 वेळा, पण मला आयुष्यात कधी MPSC प्रिलिम्स पास होता आलं नाही किंवा MPSC मधून माझं सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे UPSC ला ज्या गोष्टी लागतात, UPSC ज्या पद्धतीनं प्रश्न विचारते, UPSC ला ज्या पद्धतीनं अभ्यास लागतो, तो जशास तसा MPSC मध्ये वापरत असाल तर सावधान. ही गोष्ट लक्षात घ्या. राईट. त्यामुळं इथे MPSCच्या काही टिपिकल गोष्टी आहेत. MPSCचा एक त्याचा पॅटर्न आहे. जरी सिलेबस UPSCचा कट कॉपी पेस्ट केला तरी जशास तसे UPSC सारखे प्रश्न विचारतील, याची शाश्वती अजिबात नाही. जर आपण MPSCचा इतिहास बघितला, MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले, MPSCचे आपण इव्हन डिस्क्रिप्टिव्हचे 2010च्या आधीचे प्रश्न बघितले, तरी आपल्याला तो UPSC आणि MPSC मधला मिसमॅच त्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून मी म्हणतो UPSCचा अप्रोच MPSC मध्ये घेऊन येऊ नका. किंवा याही व्यतिरिक्त जेव्हा ऑब्जेक्टिव्ह MPSC होती, UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ज्या लोकांनी डायरेक्टली UPSCच्या अप्रोचने MPSC दिली, त्यांना 100 मार्क पण प्रिलिम्सला क्रॉस करता आलेले नाहीत. जे की विद्यार्थी UPSC मधून सिलेक्ट झालेत असे माझ्याकडेच भरपूर एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे ही चूक पहिले करू नका. जशाला तसं UPSC MPSC मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. पुढची गोष्ट जी आहे, काय काय कन्सर्न्स आहेत किंवा काय काय काळजी आहे जी सगळ्यांच्या मनामध्ये आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती आहे. खूप लोक फ्री मेंटरिंग मध्ये म्हणा किंवा मेसेजच्या स्वरूपामध्ये बोलत असतात, सर डिस्क्रिप्टिव्ह झालं तर असं होईल का, तसं होईल का, हे होईल का. तर त्या अनुषंगानं गोष्टी तुमच्या समोर मांडण्यासाठी माझे काय वैयक्तिक मत तुमच्यावर लादायचे नाही. ज्या फॅक्ट आहेत, ज्या ऑब्झर्वेशन्स आहेत, ज्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात, ज्या UPSCच्या RTI मधून आपल्याला मिळालेल्या आहेत, ज्या MPSCच्या अजून बाहेर आलेल्या नाहीत, त्या गोष्टींविषयी जी काय काळजी आहे ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिली ऑप्शनल सिलेक्शन आउट ऑफ 26. इथे सगळ्यात मोठी गंमत काय होऊ शकते की जेव्हा आपण ऑल इंडिया लेवलचा विचार करतो,
एक अँथ्रोपॉलॉजीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात जवळपास आपल्या डेक्कनच्या म्हणा किंवा साऊथला म्हैसूरला म्हणा, उत्तर प्रदेशमध्ये म्हणा, बिहारमध्ये म्हणा, ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीचे फॅकल्टीज, प्रोफेसर्स, HODs, डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी मिळतील. महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत खूप जास्त त्या ठिकाणी गोष्टी असतील. त्यामुळं कदाचित असं होऊ शकतं. आता हे मी कन्सर्न्स हे गोष्ट वापरले. पूर्ण गोष्टी ऐकल्याशिवाय लगेच कमेंट करू नका. तुला काय कळतं, तुला काय येतं का, तू काय केलंय, या सगळ्या गोष्टी. माझा म्हणणं एवढं आहे की कधी कधी असं होतं, म्हणजे मला चांगलं आठवतं पाली ऑप्शनलच्या बाबतीमध्ये मी 11-12ला असताना आमच्याकडं कुऱ्हाडे मॅडम होत्या. एकच म्हणजे संभाजीनगर किंवा आधीचं जे औरंगाबाद बोर्ड आहे त्याच्यामध्ये जर बोललं, मॅडम एकट्याच होत्या ज्या त्या विषयाच्या तज्ज्ञ होत्या. त्याच पेपर काढायच्या, त्याच पेपर चेक करायच्या. खूप वेळेला असं व्हायचं की खूप विद्यार्थ्यांना 90, 95, 98, 100चे 100 पडलेले खूप विद्यार्थी असायचे. संस्कृतमध्ये पण आपण हे खूप वेळाला बघितलंय. तसंच कुठंतरी अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं की पेपर सेटर हे पर्टिक्युलर एका युनिव्हर्सिटीचेच आहेत, पेपर इव्हॅल्युएशनसाठी पण तेच करता आहेत, आणि त्यांना ज्या विद्यार्थ्यांनी ओळखलं, त्यांचे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्यांनी ओळखले, त्यांना उत्तरामध्ये काय पाहिजे हे ज्यांनी ओळखलं, कदाचित त्यांना चांगले मार्कही पडू शकतात. ही एक पॉसिबिलिटी फक्त नाकारता येत नाही. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्ट करताना ही पण काळजी आपण घेतली पाहिजे की फक्त मला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे किंवा माझा UPSCला हा ऑप्शनल खूप चांगला चाललेला आहे, तो मला MPSCला फायदा ठरेल का किंवा तोच मला फायदा ठरवून देईल, असं शक्यतो होत नाही. त्यामुळे पण आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, ऑप्शनल काय निवडायचा कसा, याच्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू. पण UPSCला जो काय आपण क्रायटेरिया वापरतो तो इथे आपण वापरून चालणार नाही. UPSCला ऑप्शनल कसं निवडला पाहिजे याचा व्हिडिओ ऑलरेडी माझा एक इथे आहे युट्यूबवर, मी तुम्हाला तो शेअर करेल आपल्या. तुम्ही एक जस्ट बघून घ्या, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू नका. एक्झाम्पल ऑफ अँथ्रोपॉलॉजी झालं स्केलिंग ऑफ मार्क्स फॉर ऑप्शनल पेपर. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ज्यामुळे मी म्हणतोय की ऑप्शनल निवडताना चांगला का निवडा किंवा जिथं आपल्याला चांगले मार्क पडतील का निवडा. असं होऊ शकतं UPSCमध्ये त्यांच्याकडं मार्कांचं स्केलिंग होतं, हे जग जाहीर आहे. त्याच्यामध्ये काही कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. कारण UPSCला म्हणजे थोडक्यामध्ये सांगतो की जर हिस्ट्रीचा 350चा टॉपर असेल आणि जिओग्राफीचा 290 असेल तर ते एवढी काळजी घेतात की 350 वरून त्याला खाली आणणं किंवा जिओग्राफीला थोडं वर घेणं, जेणेकरून थोडी इक्वॅलिटी राहील, एक पॅरिटी राहील आणि मार्कांमध्ये तफावत राहणार नाही. अशी सिस्टीम MPSCकडे असणार का, हा माझा प्रश्न आहे. जर नसेल किंवा असेल, MPSCने ह्या गोष्टी स्वतःहून जेवढ्या लवकर डिक्लेअर करतील तेवढे कन्सर्न्स लोकांचे संपतील. ऑदरवाईज बाकीच्यांना तर रान खुलं आहे की काही गोष्टी ते बोलू शकतात. त्यामुळे ही एक गोष्ट UPSCच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी UPSCला स्वतः हायकोर्टामध्ये जेव्हा RTI चॅलेंज केले होते तेव्हा काही गोष्टी डिक्लेअर कराव्या लागल्या होत्या. तशाच पद्धतीने MPSCने व्हॉलंटरली स्वतः केल्या, तर हे कन्सर्न मिटून जातील. त्यामुळे पण ऑप्शनल निवडताना काळजी घेतली पाहिजे. एखाद्या ऑप्शनलचा पेपर अवघड आला, ओव्हरऑल त्यामध्ये मार्क कमी आले, एखाद्या ऑप्शनलचा पेपर सोपा आला, तिथे ओव्हरऑल मार्क जास्त आले, तर ती पॅरिटी कशी भरून काढायची. चांगला डिफरन्स म्हणजे मी सांगतो तुम्हाला 40-50 मार्कांपर्यंतचा डिफरन्स येऊ शकतो. मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा जवळपास जिओग्राफी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वॉज जस्ट बुचर्ड. UPSCमध्ये टॉपरच जवळपास एक 220-230 असायचा, आणि बाकीच्या विषयांमध्ये अँथ्रो घ्या किंवा त्यावेळेस PSIR असेल किंवा त्यावेळेस अजून कुठला ऑप्शन असेल जिथं 310, 320, 325, इव्हन इकॉनॉमिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये 300+ क्रॉस, आणि मला वाटतं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 350 पर्यंत मार्क त्या ठिकाणी पडलेले होते. 100-150 मार्कांचा ऑप्शनल मधला डिफरन्स तुम्ही कधीही भरून काढू शकत नाहीत. त्यामुळे ऑप्शनल निवडताना काळजी घ्या. आणि ही गोष्ट पर्टिक्युलरली पहिली जेव्हा परीक्षा होईल डिस्क्रिप्टिव्हची, पहिली जेव्हा मेन्स होईल तेव्हा फार गरजेची आहे. त्याच्यानंतर हळूहळू काही गोष्टी शटल होतात, काही काही गोष्टींचे ट्रेंड पॅटर्न तयार होतात, आणि मग कधी कधी एका वेळेस MPSC जसं भारतामध्ये नी जर्क फेनॉमेना चालते, एखादी घटना घडते त्याच्यानंतर आपण कायदा आणतो, तसं कदाचित MPSC कडून नंतर होऊ शकतं. त्यामुळे ही एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे. पॅरिटी ऑफ डिफिकल्टी ऑफ ऑप्शनल पेपर. आता हे कसं ठरवायचं, कुणी ठरवायचं, याच्यासाठी MPSC कडे काय सिस्टीम आहे किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑप्शनल निवडताना लक्षात घ्याव्या लागतील. जर असं होत असेल, युजली तुम्ही टेक्निकल जर विषय बघितले तर बऱ्यापैकी वेळेला इनबिल्ट त्याच्यामध्ये डिफिकल्टी आपल्याला बघायला मिळते. जर ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट बघितले तर त्याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं आपल्याला एक पेपरची डिफिकल्टी कमी वाटणं ही एक साहजिक आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल देतो की UPSCनं जिओग्राफीला एवढ्या वरच्या लेवलला नेऊन दिलंय, म्हणजे आमचे सर जे पाटील सर, पृथ्वीचे सर, स्वतः मला म्हटले, अरे अजित, आम्ही जे MSc जिओग्राफीला अभ्यास करत होतो ते आता यांना एक्सपेक्टेड आहे
ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांकडून कसं शक्य ही जिओग्राफी ऑप्शनल घेऊच नको किंवा जिओग्राफी ऑप्शनल कोणी घे असं सांगूच नको. म्हणजे इथपर्यंतच्या गोष्टी तुम्ही ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली 2015-16च्या नंतर तुम्ही बघितलं तर जिओग्राफीचं प्रमाण कुठंतरी कमी झालं, अँथ्रोचं प्रमाण वाढायला लागलं, कारण अँथ्रो कम्पॅरेटिव्हली इझी होता, थोडा टेक्निकल होता आणि त्या ठिकाणी मार्क पण विद्यार्थ्यांना येऊ लागले होते. 300+ क्रॉस महाराष्ट्रातले कमीत कमी 4-5 विद्यार्थी त्यावेळेस करत होते जेव्हा मी प्रिपेअर करत होतो. आणि त्यावेळेस सिलेक्शन जरी बघितलं तुम्ही म्हणजे ऑप्शनलच्या बाबतीमधले तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर बघायला मिळतात. त्यामुळे ही पण काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. काही ऑप्शनल पेपर इटसेल्फ त्यांची जी लेवल आहे किंवा त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते बऱ्यापैकी डिफिकल्ट असतं. त्यामुळं त्या ठिकाणी तेवढे मार्क पडतील का नाही याचा पण आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. पुढचा फॅक्च्युअल वर्सेस अनालिटिकल ऑप्शनल. काही ऑप्शनल जे ज्याचे खूप स्टॅटिक सिलेबस असतो आणि त्या गोष्टी तिथं जर आपण बघितल्या, जसं मेडिकल सायन्सचा जर विचार केला आपण, मेडिकल सायन्स त्यातल्यात खूप स्टॅटिक आणि फॅक्च्युअल असल्यासारखं आहे की पर्टिक्युलर गोष्टी आता UPSC त्यात क्लिनिकल किंवा त्याला केस स्टडीज म्हणतो खूप जास्त वाढवते, पण सुरुवातीच्या काळात असं नव्हतं. अनालिटिकल म्हणजे काही गोष्ट जसं तुम्ही सायकोलॉजी ऑप्शनल बघितला, त्यानंतर तुम्ही सोशॉलॉजीचा पर्टिक्युलरली थिंकर्सचा पार्ट बघितला, त्याच्यानंतर तुम्ही अनालिटिकलमध्ये मला असं वाटतं की तुम्ही सोशॉलॉजीचा काही पार्ट जर बघितला तर तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत अनालिटिकल आणि डायनामिक बघायला मिळू शकतात. पुढचा विषय स्टॅटिक वर्सेस डायनामिक. स्टॅटिक आणि डायनामिक मध्ये जिओग्राफी थोडासा स्टॅटिक आहे की ज्याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स किंवा अप्लाइड क्वेश्चन्स, डायनामिक क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस कमी असतात. पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन झालं, सायकॉलॉजी झालं किंवा सोशॉलॉजी पर्टिक्युलर पेपर 2 जो इंडियन सोशॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला डायनामिक क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. करंट बेस्ड जे काय ऑप्शनल्स आहेत, इव्हन बऱ्याच वेळेला जे आपल्याला वाटतात मॅथमॅटिक्स वगैरे सारखे विषय स्टॅटिक, पण तिथे पण कधी डिफिकल्टी वाढते. UPSC मध्ये आपण खूप वेळेला बघितलं आहे. त्यामुळे ह्याही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. एक सिंपल गोष्ट सांगतो जी काय केली पाहिजे, वे आउट किंवा सोल्युशन. म्हणजे ऑप्शनल डिमांड should match your personality. आता व्हॉट डू मीन बाय पर्सनॅलिटी, मला असं म्हणणं आहे काही लोकांची मेमरी खूप चांगली असते, त्यांचं एवढं म्हणणं आहे सर मला 10 पुस्तकं द्या पण त्याच्या बाहेरचा प्रश्न विचारू नका, मी 10च्या 10 लक्षात ठेवू शकतो, त्याच्यावर लिहू शकतो. काही लोकांचं असं म्हणणं तर मला जास्त लक्षात राहत नाही, मला डायनामिक क्वेश्चन्स वाला पार्ट द्या. फॉर एक्झाम्पल मला स्वतःचा असा अनुभव आहे, मी जेव्हा जिओग्राफी ऑप्शनल होता तेव्हा पण, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन होता तेव्हा पण, किंवा अँथ्रोपॉलॉजी होता तेव्हा पण, की पेपर 2 मध्ये चांगले मार्क पडत होते. डायनामिक जिथं क्वेश्चन आले की आय कॅन प्ले बेटर दॅन स्टॅटिक पार्ट, तर त्या ठिकाणी हे डिसिजन तुम्ही घेतलं पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी कुठल्या प्रकारच्या ऑप्शनलला जास्त सुटेबल आहे, त्या ऑप्शनलकडे जाणं का गरजेचं आहे. ऍट द एंड ऑफ द डे कोण काय शिकवतो, काय वाचतात, काय नाहीत, परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठराविक दिलेल्या वेळेमध्ये, ठराविक वर्ड लिमिटमध्ये किती इफेक्टिव्ह आणि किती चांगले आन्सर्स लिहितात याला मार्क पडतात, तुमच्या नॉलेजला नाही. तिथे तुमची ओळख, तुम्ही काय लिहिता यावरून ठरवली जाते, ना की तुमची पर्सनॅलिटी बघून. त्यामुळं एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पर्सनॅलिटी कोणत्या प्रकारची आहे आणि ह्या ऑप्शनलची डिमांड कोणत्या प्रकारची आहे, ज्या ठिकाणी ती मॅच होते त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. अदर फॅक्टर्स आर अल्सो देअर, ते आपण डिटेलमध्ये नंतर एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघूया. हा झाला ऑप्शनल किंवा कन्सर्न्स काळजीचा. दुसरा जो महत्वाचा विषय आहे पेपर इव्हॅल्युएशनचा, जर तुम्ही याच्यामध्ये UPSC सोबत जर कम्पेअर केलं, UPSC वर्सेस MPSC, तर UPSC मध्ये एक प्रॉपर सिस्टीम आहे त्यांच्याकडे की पहिले हेड एक्झामिनर येणार, थोडं ब्रीफिंग करणार, तो सांगणार की ह्या क्वेश्चन मधून काय एक्सपेक्टेड आहे, याच्यामधून काय एक्सपेक्टेड आहे, कशाला किती मार्क दिले पाहिजे. रॅन्डम 1-2 पेपर उचलणार, पेपर चेक करणार, बघणार यावर्षी पोरांनी काय लिहिलंय, कसं लिहिलंय, आणि त्या जे बाकीचे इव्हॅल्युएटर्स आहेत त्यांना सांगणार ह्या गोष्टींना मार्क द्या, ह्या गोष्टींना मार्क देऊ नका, अशा पद्धतीनं झालेलं आहे. एवढं करू नये, जवळपास प्रत्येक पेपर हा सेकंड चेक जवळपास होतो. म्हणजे खूप जास्त मार्क असतील, खूप कमी मार्क असतील तरी कुठेतरी त्याला जस्टिस देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. ही सगळी सिस्टीम जी आहे UPSCनं RTI मधून म्हणा किंवा हायकोर्टामधल्या हिअरिंगच्या वेळेस बाहेर काढलेली आहे, ती सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही पण बघू शकता. मग अशी सिस्टीम MPSC मध्ये आहे का, हा सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे. जर असं नसेल तर जे काही इव्हॅल्युएटर्स असतील, म्हणजे GS असेल किंवा ऑप्शनल असेल, तर वेगळ्या इव्हॅल्युएटर्सचे मार्क वेगवेगळे असू शकतात. व त्याच्यामध्ये युजली MPSC
आपण जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा मराठी इंग्लिशचा पेपर बघतो तेव्हा आपल्याला पेपर जेव्हा RTI मधून आपल्याकडे येतो तेव्हा आपल्याला मॉडरेशन बघायला मिळतं. एक पहिला पेपर कोणतरी चेक केला असतो, दुसरा जो व्यक्ती आहे तो 1-2 मार्क कमी करतो किंवा 1-2 मार्क वाढवतो, एवढं मॉडरेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. पण हे जेव्हा जास्त प्रमाणात असतात तिथे काय 100 मार्काचा पेपर, 50 मराठी 50 इंग्रजी, त्यात फरक पडून किती होईल 2 मार्क 3 मार्क 5 मार्क. पण जेव्हा तुम्ही हे 250 मार्क्सचा एक पेपर ऑप्शनल 500 मार्कांचा, त्याच्यामध्ये मॉडरेशन मध्ये किती फरक पडू शकतो, खूप 20, 25, 30, 50 पर्यंत फरक पडू शकतो. त्यामुळे ही सिस्टीम MPSC कडे आहे का किंवा MPSC असा वापर करणार आहे का, ही पण गोष्ट आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे एक ऍव्हरेज इव्हॅल्युएटर की काय मानसिकता असते, त्याला पेपरमधून काय एक्सपेक्टेड असतं, तो कशाला मार्क देऊ शकतो, ह्या गोष्टी कन्सिडर करून आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणणार मी खूप अॅनालिटिकल लिहितो, खूप थिंकर्स टाकतो, खूप स्कॉलर्स टाकतो, खूप एकदम भारी इंग्लिशमध्ये लिहितो, कदाचित तो इव्हॅल्युएटर त्या पर्सनॅलिटीला सुटेबल नसेल तर तो तेवढे मार्क देणार नाही. त्यामुळे एक ऍव्हरेज आपण कुठंतरी एक गोष्टी समोर ठेवल्या पाहिजे की बेसिक डिमांड ऑफ द क्वेश्चन तर आपण फुलफिल केली पाहिजे. त्यासोबत ऍड ऑन किंवा ज्याला मी म्हणतो चेरी ऑन द टॉप सारख्या गोष्टी, एक्झाम्पल आहे, केस स्टडी आहे, डेटा आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, रिपोर्ट आहे, स्कॉलर्स आहे, थिंकर्स आहे किंवा एखादं 2 कोटेशन्स आहेत, कोट्स आहेत, बुक्स आहेत, ह्या गोष्टी आपण रेफर करतो, इट्स ओके. पण तुम्ही प्रत्येकच क्वेश्चन अॅनालिटिकल लिहिता, प्रत्येकच क्वेश्चन पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिता, ह्या गोष्टी शक्यतो करू नये, कारण पेपर इव्हॅल्युएशन मध्ये त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. दुसरा मॉडरेशन ऑफ मार्क्स, याच्याविषयी मी खूप वेळा बोललोय आणि परत तीच गोष्ट येते की मॉडरेशन ऑफ मार्क हे कसं होणार, काय होणार. UPSC मध्ये इथपर्यंत गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की एखाद्या वेळेस जर ओव्हरऑल मार्क चेकिंग मध्ये समजा इथिक्सला मार्क कमी आले, ओव्हरऑल 90 मार्क आलेले आहेत आणि त्यांना असं वाटलं की GS 1, 2, 3 मध्ये 100-110 पर्यंत जात आहेत, तर ते डायरेक्टली 1.2, 1.5 न इथिक्सच्या मार्क लागून मार्क वाढलेले दिसतात. आपल्याला ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला पेपरमध्ये किती मार्क पडले आणि आपल्या मार्कशीटवर किती आले याचा जवळपास कुठेही संबंध येत नाही. कारण ते नंतर जे स्केलिंग करतात, मार्क कट डाऊन करतात किंवा वाढवतात, ते सगळ्यांनाच करतात, म्हणजे इथं इनजस्टिसचा विषय नाहीये. पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला असं वाटतं कधी कधी हा पेपर आपला खूप सोपा गेला, मार्क कमी आले, हा पेपर पर्टिक्युलरली एसे, हा माझा एसे गणला, त्याला मार्क चांगले आले, हा एसे मी खूप भारी लिहिला होता, या वर्षी मला चांगले मार्क आले नाही. हे असं आपल्याला जे बघायला मिळतं त्याचं कारण ते की बऱ्याच वेळेला ज्या काही गोष्टी समोर येतात आपल्या त्या तशा नसतात. UPSC कडे खूप वेगळ्या मेकॅनिझम आहेत, त्या टप्प्याटप्प्यामधून फायनली जेव्हा ते मार्क आपल्या मार्कशीटवर येतात तेव्हा आपल्याला दिसतात. पण ऍक्च्युअल मध्ये ते पेपरमधले मार्क असतीलच याची गॅरंटी त्या ठिकाणी नाही. पेपर इव्हॅल्युएशन सिस्टीम, एक्झाम्पल ऑफ UPSC इन हाऊस पॅसेज, UPSC कडे UPSC मध्ये जाऊन पेपर लोक चेक करतात. आता काही काही प्रोफेसर्स आपल्या एवढे जवळचे होतात, काही काही गोष्टी सांगतात, थोडेफार हिंट आपल्याला ते देत असतात. UPSC मध्ये पेपर चेक करणाऱ्यांकडे मोबाईल फोन नसतात, त्यामुळे त्यांचं जेवढं नॉलेज आहे तेवढं त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, जेवढा त्यांचा अभ्यास आहे त्याच्या बेसिसवर ते पेपर चेक करत असतात. त्यामुळे कधी कधी लिहिताना एखादी फॅक्ट चुकून गेली किंवा काही झाली तर त्याला निगेटिव्ह मार्क नसतात. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की मी ह्या पेपरमध्ये खूप काही गोष्टी बरेच जण फेकल्या किंवा मी जस्ट गेस केल्या तरी त्या पेपरला चांगले मार्क आले. असं कारण काय होतं, तिथे काय प्रत्येक म्हणजे सेक्स रेशो महाराष्ट्राचा किती आहे, 929 आहे का 925 आहे, हे डायरेक्टली तिथं ते एकदम असे हे बसलेले नसतात इंटरनेट किंवा मोबाईल घेऊन की हाच आकडा आहे का, एक अंदाज त्यांना माहिती असतो, त्याच्या मागे पुढे त्या गोष्टी चालतात. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. MPSC कडे पण शक्यतो असंच होतं की पेपर MPSC मध्ये येऊनच चेक करतात. पण त्याच्यावर एका मॅडमने लोकसत्ताबद्दल लिहिलं होतं, प्रोफेसर होत्या, त्यांनी खूप चांगलं आर्टिकल लिहिलं होतं. शक्य झालं तर मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेल की त्यांना अडचण कशी येते MPSC जेव्हा त्यांना पेपर इव्हॅल्युएशनसाठी बोलवते. त्यांनी ऍक्च्युअली पेपरमध्ये दिलं म्हणजे ते उघडच येतात, काही झाकून ठेवण्यासारख्या गोष्टी नाहीयेत. लोकसत्ताला त्यांचं आर्टिकल आलं होतं, हिस्ट्री ऑफ MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. अजून दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याकडे जेव्हा माझा क्लास लावा ही गोष्ट नाहीये, पण ह्या पर्टिक्युलरली 2025 MPSC पॅटर्नसाठी तुम्हाला बेस्ट व्यक्ती कोण आहे जो चांगला गाईड करू शकतो, तो हा आहे, ज्याने MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण बघितलेला आहे, ज्याला UPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पण माहित आहे आणि ज्याला हे अँटिसिपेट किंवा प्रेडिक्ट पण करता येईल 2025 चा पेपर कशा लाईनवर असेल, तिथे एक्झॅक्टली पहिल्या एक्सपेरिमेंटल म्हणूया आपण किंवा पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये काय एक्सपेक्टेड असू शकतं
त्या लाईनवर जो गाईड करेल मला असं वाटतं दॅट इज द बेस्ट पर्सन, ज्याला हे ट्रान्झिशन माहिती आहे. त्यामुळे हिस्ट्री ऑफ डिस्क्रिप्टिव्ह पेपर आपल्याला माहिती असणं फार गरजेचे आहे, की पूर्वी कसे मार्क दिलेत, कशा पद्धतीनं मार्क पडायचे, विद्यार्थी ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचे, पेपर कशा पद्धतीने लिहित होते, काय काळजी घेत होते, कशाला मार्क पडत नव्हते, हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण पुढच्याच स्टेज मागचा शहाणा जो प्रकार असतो तो आपल्याला हिस्ट्रीमधून घेता येतो. आणि त्याचंच पुढचं एक्झाम्पल आहे होम सायन्सचं. पूर्वी, आता हे खूप लोकांना माहित नाही, बऱ्यापैकी लोक नवीन ऍस्पिरंट्स आहेत, 10च्या आधी एमपीएससी मध्ये होम सायन्स नावाचा ऑप्शन होता. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं, सिलेक्शन मध्ये 100 विद्यार्थी घेतले, 25, 30, 50 पर्यंत होम सायन्सेस असायचे. त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलं. होम सायन्स सारखा विषय किती युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो, आय डाऊट, की थोडेफार लोक तेच पेपर सेट करणार, तेच पेपर चेक करणार आणि त्यांच्याच पद्धतीनं त्यांच्याच पुस्तकातले उत्तर दिसले की ते मार्क देणार. म्हणजे लिटरली MUHS नाशिकमध्ये पण ह्याच गोष्टी व्हायच्या, की मला वाटतं PSMला त्या कुलकर्णी सरांचं कुठलं तरी एक पुस्तक होतं, त्यांना त्यातले काही काही गोष्टी आपल्याला जे आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे पार्क मधले के पार्क नावाचं पुस्तक PSMचं, हे सगळे युजली रेफर करायचे. त्याच्या बाहेरच्या ज्या गोष्टी त्या लाल कलरचं पुस्तक होतं बघा कुलकर्णी यांचं, त्या पुस्तकातलं विचारलं जायचं, मग ते ज्या लिहिल त्याला चांगले मार्क पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी पण नाकारता येत नाहीत. त्यामुळे ही पण आपण एक काळजी घेतली पाहिजे, की MPSC डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय गोष्टी होत्या याच्याविषयी एखादे डिस्क्रिप्टिव्ह मधून पास झालेले, चांगलं प्रिपेअर केलेले अधिकारी मी तुमच्यासोबत घेऊन येईल आणि तो सगळा इतिहास आपण उलगडू, जेणेकरून तुम्हाला तुमच्या 25च्या पॅटर्न मध्ये काहीतरी मदत होईल, एक काहीतरी हिंट त्या ठिकाणी मिळेल. पुढचा आहे बायस टुवर्ड्स हँडरायटिंग अँड प्रेझेंटेशन. तर हा बायस सगळीकडेच असतो, इव्हन UPSC इंटरव्ह्यू मध्ये पण असतो. आता हे वेगळ्या ठिकाणी इनफॉर्मली बोलताना, फॉर्च्युनेटली आय वॉज पार्ट ऑफ MIT CST, आय वॉज पार्ट ऑफ इनसाइट्स IAS. तिथे खूप फॉर्मर UPSC मेंबर म्हणा, फॉर्मर चेअरपर्सन म्हणा, हे येतात. कधी कधी काही काही गोष्टी बोलून जातात किंवा काही आपल्याला गोष्टी कळतात. तर एक बायस हा असतो की तुमचं फ्लुएंट इंग्लिश जसं इंटरव्ह्यू मध्ये असतं, त्यातल्यात तुमचं जे काय प्रोफाईल आहे, बॅकग्राऊंड आहे, याचा कुठं ना कुठं थोडासा बायस त्याच्यामध्ये असतो. रिजनल लँग्वेज मधून इंटरव्ह्यू देणाऱ्यांचे मार्क, इंग्लिश मधून इंटरव्ह्यू देणाऱ्यांचे मार्क जर तुम्ही कम्पेअर केले तर ते तुम्हाला थोडंफार बायस, आणि हे नाकारता येत नाही किंवा ही वाईट गोष्ट अशी नाही. बघा, ह्युमन कॅनॉट वर्क लाईक मशीन, स्विच ऑन स्विच ऑफ असं होत नाही. आपले इमोशन्स असतात, आपले स्वतःचे काही पूर्वग्रह असतात, आपले काही बायस असतात, आणि कितीही माणूस न्यूट्रल म्हटलं तरी न्यूट्रल राहू शकत नाही. थोडाफार बायस त्या ठिकाणी असतो. त्यामुळे एक जे ऑब्झर्वेशन जनरल आहे ते आहे की ज्यांची हँडरायटिंग चांगली असते, ज्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, त्यांना एक कुठंतरी ॲडव्हान्टेज असतोच. माझं स्वतःचं लाईफ मधलं 10वी एक्झाम्पल घ्या, 12वी घ्या, ग्रॅज्युएशन घ्या, UPSC प्रिपरेशन घ्या, CAPF सिलेक्शन घ्या, त्यातला रिटर्नचा पेपर घ्या, मी स्वतः ते अनुभवलंय की एक तुम्हाला कुठंतरी. आणि बेस्ट एक्झाम्पल अजून माझ्याकडे एक आहे, सरांचं नाव मी इथं डिस्क्लोज करणार नाही. सरांनी UPSCचे इंटरव्ह्यू दिले, सरांचं हँडरायटिंग दुर्दैवानं अत्यंत वाईट होतं. म्हणजे सरांनी जर कधी लिहिलं तर ते डेसिफर करावं लागायचं. त्यामुळे UPSCला फक्त इंटरव्ह्यू पर्यंत गेले, पण MPSC डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कधी सरांना इंटरव्ह्यूचा कॉल पण आला नाही. त्याचं कारण होतं की MPSC मध्ये ह्या गोष्टी थोड्याफार चालतात, त्यातल्यात जास्त UPSCच्या कम्पॅरिझन मध्ये. हँडरायटिंग प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर मार्क चांगले पडू शकतात. त्यामुळे ज्यांचं हँडरायटिंग चांगलं नाही त्याच्यावर थोडं तुम्ही आत्तापासून काम चालू करा. ज्यांचं प्रेझेंटेशन चांगलं नाही त्यांनी प्रेझेंटेशनवर काम चालू करा. ह्या गोष्टींना निग्लेक्ट करून चालणार नाही. तो माझं कंटेंट लय भारी आहे आणि माझ्याकडे लय भारी भारी गोष्टी आहेत आणि मला मार्क पडतील, असं होत नाही. प्रत्येक माणूस तुमचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द वाचूनच मार्क देईल याची गॅरंटी नसते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हँडरायटिंगवर आणि प्रेझेंटेशनवर भर द्या. त्या सरांचं ज्यांचं मी एक्झाम्पल दिलं, जसा MPSC मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आला, पहिल्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये टॉप 10 मध्ये ते सिलेक्ट झालेत. आदरणीय सर आहेत, माझे सर आहेत, मला त्यांनी गाईड केलेले आहे. आणि त्यांच्या लाईफमध्ये एवढ्या ट्रॅजेडी झाल्या, पेपरच्या आदल्या दिवशी ते आईचे अंत्यविधी करून आलेले होते, त्यांना पेन पण नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी टॉप 10 मध्ये रँक काढला, कारण त्यांचं नॉलेज प्रचंड होतं, अभ्यास प्रचंड होता. फक्त हँडरायटिंगमुळे मार्क खात होते आणि डिस्क्रिप्टिव्हला हँडरायटिंगमुळेच मार्क कमी आले. पण जे ऑब्जेक्टिव्हची टोटल होती GS 1, 2, 3, 4 आणि ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश एवढी होती की इनफ होती की त्यांना टॉप 10 मध्ये घेऊ शकली. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या. असे लॉट ऑफ भरपूर एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आहेत, ते वेळोवेळी आपण डिस्कस करूयात. पुढचा जो सगळ्यात मोठा विषय आहे तो आहे MPSC प्रिलिम्सचा. मी खूप जणांचं बघितलं, खूप जण डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताय, काही मेंटरिंग मध्ये कॉल करताय, अजूनही प्रिलिम्सची तयारी चालू केलेली नाहीये. माझं त्यांना असं सांगणं असेल, तुम्ही जर नवीन ॲस्पिरंट असाल तर प्रिलिम्स सायमल्टेनियसली चालू ठेवा. दुसरी गोष्ट, सर्वात मोठा अडथळा हा का म्हणतोय मी नवीन ॲस्पिरंटसाठी माहितीये का, की MPSCचा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे.
आणि नाही म्हटलं तरी ज्यांनी खूप वर्षापासून एमपीएससी तयारी केलेली आहे किंवा युपीएससी पासून तयारी करताय त्यांना कुठेतरी एक ऍडव्हान्टेज राहील आणि त्यांच्यासोबत कॉम्पिट करायला पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह मध्ये इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळं तुम्ही त्या लेवलला म्हणजे कंटेंटनं माणूस एका वर्षात किती गोष्टी रिटेन करू शकतो. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये हिस्ट्री सारखा विषय खूप हॉस्ट आहे, म्हणजे एवढा हॉस्ट आहे तो काय विचारतील काय नाही माहित नाही. आणि आपण सुरुवातीला कितीला म्हणजे समाज सुधारक म्हटलं तर आतापर्यंत PYQ मध्ये 50 समाज सुधारक विचारलेत. 50 समाज सुधारकानं 50 किंवा 10 जरी गोष्टी म्हटलं तरी आपण ते किती गोष्टी होतात याचा विचार करा तुम्ही. एवढ्या फॅक्ट तुमच्या लक्षात राहतील का परीक्षेत अॅक्युरेटली आठवतील का. त्यामुळं देर आर सर्टन लिमिटेशन्स फॉर न्यू ऑस्पिरंट्स. जे नवीन आहेत त्यांनी आतापासून प्रिलिमची तयारी करा. सगळ्यात मोठा अडथळा काय याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनेल, तो व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या कळतील. पुढे UPSC टू MPSC शिफ्ट अप्रोच वेगळा आहे हे मी कायम सांगितलं होतं. ऑब्जेक्टिव्ह प्रिलिमच्या आधी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता. जे लोक UPSC कडून MPSC कडे शिफ्ट करतात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. UPSC मध्ये आपण प्रिलिम्सचे प्रश्न बघताना खूप काळजीपूर्वक आणि एकदम काय म्हणतात त्याला बारक सारी गोष्टीत हे करून बघत असतो. जिथं आपण MPSC मध्ये असं होतं की अप्रोच चालतो. 24चा जरी प्रिलिमचा पेपर घेतला, खूप जण म्हटले की असं आहे तसं आहे, तरी जे मार्क विद्यार्थ्यांना पडलेत ज्यांनी अप्रोचचा वापर केलाय आणि परीक्षेत वापर केलाय त्याचे स्क्रीनशॉट मी चॅनलवर शेअर केले होते. आणि एक नाही दोन नाही अशा म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांचे फीडबॅक माझ्याकडे अजूनही आलेले आहेत, पण ते मी शेअर केलेले नाहीत. आणि जेव्हा रिझल्ट लागतील तेव्हा अजून काही विद्यार्थी त्या ठिकाणी समोर येतील आणि ते सांगतील. त्यामुळे MPSC मधला अप्रोच जो आहे तो तुम्हाला नाकारता येणार नाही आणि MPSCच्या अप्रोचनच MPSCच्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. UPSCचा अप्रोच घेऊन MPSC मध्ये जात असाल तर सावधान. पुढे करंट अफेअर्सचा एक महत्वाचा मुद्दा मी परत का मांडला. MPSC प्रिलिम्स मध्ये UPSC सिलेबस कॉपी करू द्या किंवा काय करू द्या, त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा त्यांनी ज्या पद्धतीने फॅक्च्युअल प्रश्न आता 24ला जास्त विचारलेत हीच राहील. त्यामुळे अनालिटिकल मॅगझिन्स ज्याच्यामध्ये तुम्ही दिवसेंदिवस घालताय किंवा UPSC सारखा द हिंदू एक एक 2-2 तास वाचत बसले, लोकसत्ताचे आर्टिकल 2-2, 3-3 वाचत बसले, मार्केटमध्ये UPSCची कट कॉपी पेस्ट करून मॅगझिन्स बरेचसे आलेत, त्या मॅगझिनमध्ये तुम्ही वेळ घालवत असाल तर सावधान, कारण त्याचा प्रिलिम्सला तरी कमीत कमी जास्त फायदा होणार नाही. आणि मेन्ससाठी पण एकदम टू द पॉइंट आणि जेवढं महत्वाचं आहे तेवढ्याच गोष्टी करा. मी तर म्हणेल फर्स्ट अटेम्प्ट वाले जे आहेत त्यांनी स्टॅटिकवर फोकस करा. म्हणजे जो काय सिलेबस मध्ये दिलाय तो सिलेबस फोकस करा. करंटवर जास्त प्रश्न येतील असं मला अजिबात वाटत नाही. ज्या पद्धतीने UPSCला करंट हाच म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर्स हाच बेस असतो इव्हन मेन्सला, तसं MPSC मध्ये तरी होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे करंटमध्ये जास्त वेळ घालू नका, स्टॅटिकवर फोकस करा आणि स्टॅटिक मधले प्रश्न चांगल्या पद्धतीने 100% सिलेक्शन होईल ही गॅरंटी मी देतो तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांनी UPSC मध्ये पण ज्यांचं स्टॅटिक खूप स्ट्रॉंग आहे ना त्यांना 100% एक ऍडव्हान्टेज असतो. येस डेफिनेटली कधी कधी 2015च्या मीन्स मला चांगलं आठवतं UPSC 7 प्रश्न पेपर 2 मध्ये आउट ऑफ 20 सुप्रीम कोर्ट जजमेंट्सवर होते. 7 प्रश्न, 1 का 2 प्रश्न व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट वर एक प्रश्न होता, 1 का 2 प्रश्न नवीन आलेल्या ऍक्ट वर होते. म्हणजे नाही म्हटलं तरी कमीत कमी 35-40% वेटेज हे करंटच्या क्वेश्चनला UPSC मध्ये असतं, तसं MPSC मध्ये राहील असं मला अजिबात वाटत नाही. त्यातल्या पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरला राहील असं अजिबातच वाटत नाही. पुढे आपण बघूया अनालिटिकल वर्सेस फॅक्च्युअल. मला असं वाटतं प्रिलिम्स जेव्हा विषय येतो तेव्हा MPSC मध्ये फॅक्च्युअल गोष्टींवर फोकस करा. मेन्स मध्ये खूप जास्त अनालिटिकल करायची गरज नाही, कारण डायरेक्ट करंटवर क्वेश्चन येणार नाहीत. जे काय करंट द न्यूज दॅट वी कॅन यूज हे मी एक व्हिडिओ सिरीज UPSC साठी चालू केली होती. अनफॉर्च्युनेटली ती मला काही कंटिन्यू करता आली नाही. आपण इथे मी तुम्हाला त्याच्यावरही सांगेल याचा कसा वापर करायचा ते. पुढे टिपिकल MPSC क्वेश्चन्स हे मी का म्हटलं, करंट अफेअर्सचे MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघा, तुम्हाला याची आयडिया येईल. मॅगझिन कोणते वाचावे, मॅगझिन तेच वाचा जे प्रिलिम्सला आतापर्यंत ट्राईड अँड टेस्टेड आहेत. 2400 प्रश्न ज्या मॅगझिन मधून आले तेच वाचा. खूप जास्त काय म्हणता येईल त्याला UPSC सारख्या गोष्टी MPSC मध्ये करायचा प्रयत्न करू नका. MPSC मेन्स याच्यामध्ये स्टॅटिक साठी UPSC नोट्स इज ओके. स्टॅटिक साठी स्टॅटिक पार्ट ऑब्लिक सिलेबस. पण
युपीएससीला जसं आपण आता युपीएससी लेवल 13 पासून प्रश्नांची डिफिकल्टी बघितली, आता 25 पर्यंत फार वेगळी गेली. 25 साठी काढलेल्या नोट्स एमपीएससी साठी युजफुल असणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, युपीएससी मेन्स अप्रोच हा डायरेक्टली एमपीएससी ला वापरू नका. इथे माझं स्पष्ट म्हणणं आहे. कशा प्रकारचे प्रश्न असतील? व्हॉट आर प्रेशर ग्रुप्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्रेशर ग्रुप्स, एक्सप्लेन एनी 2 टाइप्स ऑफ प्रेशर ग्रुप्स विथ एक्झाम्पल्स, किंवा रोल ऑफ प्रेशर ग्रुप्स इन डेमोक्रेसी इज काय म्हणता येईल त्याला, किंवा ज्याला आपण दुसरा एक एक्झाम्पल घेतलाय, व्हॉट इज सेल्फ हेल्प ग्रुप, हाऊ सेल्फ हेल्प ग्रुप्स आर वर्किंग इन इंडिया, एक्सप्लेन विथ एनी 2 एक्झाम्पल्स. एकदम साधे सरळ प्रश्न असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आपण एपीएसओचा पेपर बघा, आपण इंजिनिअरिंगचे पेपर बघा, आपण मेट्रोलॉजी पेपर बघा, एकदम प्रिडिक्टेबल लाईनवर पेपर आले. मी तर एकदा बोलता बोलता कुठेतरी कुणाला तरी एपीएसओ बद्दल सांगितलं, बऱ्यापैकी त्याच लाईनवर प्रश्न त्या ठिकाणी होता. सिलेबसला धरून प्रश्न असण्याची शक्यता खूप जास्त आहे. एमपीएससी सिलेबस ला धरून प्रश्न याची खूप जास्त शक्यता. त्यामुळे एमपीएससी मध्ये सिलेबस शुड ऑलवेज बी बिलो द पिलो. कुठलाही सोर्स, कुठल्याही नोट्स वापरताना पहिले सिलेबसमध्ये बघा. सिलेबसमध्ये एक पॉइंट आहे, डिफरंट कॉन्ट्रीब्युशन्स अँड कॉन्ट्रीब्युटर्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री टुवर्ड्स फ्रीडम स्ट्रगल. नॉर्थ ईस्ट मधले तुम्हाला 3 ते 4 नावं माहित पाहिजेत. फिमेल कॉन्ट्रीब्युटर्स तुम्हाला माहित पाहिजे. युरोपियन कॉन्ट्रीब्युटर्स टू द इंडियन फ्रीडम स्ट्रगल हे माहित पाहिजे तुम्हाला. कम्युनिस्टांचं कॉन्ट्रीब्युशन फ्रीडम स्ट्रगल बद्दलचं माहित पाहिजे. ट्रायबलचं तुम्हाला माहित पाहिजे. त्यातल्यात सेंट्रल इंडियन ट्राईब्स, आयलंडवरच्या ट्राईब्स, किंवा त्याला आपण साऊथ इंडियन ट्राईब्स जे आहेत, इथपर्यंत तुमचा जर अभ्यास आला, 5-5 नावं, 5-5 पॉईंट जरी माहित असतील तरी मला वाटतं इनफ आहे. रादर दॅन करंटच्या मागे लागण्यापेक्षा स्टॅटिकवर आणि सिलेबसला धरून थोडंसं जास्त काम केलं तर पहिल्या मेन्सला फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा युपीएससी 2013 सम हिंट्स. हे मी काय म्हटलं, युपीएससी 2013चा पेपर बघा. व्हॉट इज कन्सायन्स, एक्सप्लेन एनी 1 एक्झाम्पल इन युअर लाईफ वेअर यू युज्ड युअर कन्सायन्स अँड रिझॉल्व द इश्यू. म्हणजे एकदम जे सिलेबस मध्ये दिले तेच पॉइंट. व्हॉट इज इंटिग्रिटी, व्हॉट इज द यूज ऑफ इंटिग्रिटी इन ऍडमिनिस्ट्रेशन, किंवा एक्सप्लेन विथ एनी 1 एक्झाम्पल इन युअर लाईफ वेअर यू युज्ड युअर इंटिग्रिटी, और काहीतरी अशा पद्धती. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आपल्याला 2013ला बघायला मिळतात, जो की पहिली मेन्स नवीन पॅटर्न नुसार होती. अशीच काहीची पहिली मेन्स आपल्याला एमपीएससीनं पण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह आणलं तेव्हा एकदम साधे. म्हणजे आर्ट अँड कल्चर मध्ये जो 2023ला प्रश्न आला की सीता स्वयंवर हा ग्रंथ कोणी लिहिला, तर भावेंचा जो होता, तर सेम प्रश्न तुम्हाला 2012 मध्ये बघायला मिळतो. की सिलेबस जिथून सुरुवात होते, जिथून कंटेंट आपलं सुरू होतं, तसंच काहीच आपल्याला ह्या 25च्या पेपरमध्ये पण बघायला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्याच्यानंतर राहिला एमपीएससी इंटरव्ह्यूचे मार्क्स 275. आतापर्यंत एमपीएससी 100 मार्कांचा इंटरव्ह्यू येत होती. 275 मार्कांचा इंटरव्ह्यू जेव्हा घेते, एखाद्याला समजा 220 मार्क पडले आणि एखाद्याला 150 मार्क पडले, जवळपास 70 मार्कांचा त्या ठिकाणी डिफरन्स हा तुम्हाला जीएस मधून भरून काढणे इज व्हेरी डिफिकल्ट. टेक इंटरव्ह्यू व्हेरी सिरियसली. व्हेरी सिरियसली म्हणजे काय की 4-5 तास इंटरव्ह्यूची तयारी करा असं मी म्हणत नाही, पण आतापासून सबकॉन्शियस माइंडला त्याच्याकडे कामाला लावा. तुमच्या पर्सनॅलिटी मधले थोडे बदल करा. कम्युनिकेशन चांगलं वाढा. टू द पॉइंट बोलायचा विचार ठेवा आणि वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्शियल इश्यूजवर, डिबेट्सवर तुमचे स्वतःचे ओरिजिनल ओपिनियन्स तयार करा. उद्या विचारलं तुम्ही विदर्भातल्या वेगळा विदर्भ पाहिजे का, तुमचं मत पाहिजे. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे का, तुमचं मत पाहिजे. बीडमध्ये जी काही कॉन्ट्राव्हर्सी झाली याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. प्राजक्ता माळेचा जो काही इश्यू झाला किंवा सिने अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये जे काय कॉन्ट्राव्हर्सीज होतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. एकदम जे काय ईव्हीएम हॅक वगैरे होतात का, तुमचं मत काय. तुमची ओरिजिनल थॉट प्रोसेस, तुमचे व्ह्यूज, तुमचं थिंकिंग, तुमचे आयडियाज, तुमचे त्या ठिकाणी एक जजमेंट्स किंवा तुमचे काय म्हणता येईल त्याला एक स्वतःचं असं काहीतरी अनालिटिकल स्किल त्या ठिकाणी असलं पाहिजे. प्रत्येक विषयावर बोलण्याची काळजी म्हणा, कारण इंटरव्ह्यूच्या गोष्टी 1-2 दिवसामध्ये 1-2 महिन्यामध्ये होत नाहीत. खूप सारे ऍस्पिरंट्स माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी येतात. एक मॅडम लिटरली मी सांगतो तुम्हाला, 2022च्या इंटरव्ह्यूच्या आधी अक्षरशः ती मुलगी रडत होती. काहीच बोलता येत नव्हतं. ऑनलाईन मॉक घेतला होता. रिमोट प्लेस महाराष्ट्रातील तयारी करत होते. ऍटलिस्ट तुम्हाला बेसिक गोष्टी बोलता आल्या पाहिजे
एवढी तरी तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. फक्त सबकॉन्शियस माइंडला कामाला लावलं पाहिजे. त्याविषयी आपण एखादं सेशन निश्चितच घेऊ. आतापासून प्रिलिम्स मेन्सची तयारी करत असताना इंटरव्ह्यूची थोडी थोडी तयारी कशी करायची, त्याला कसं सामोरं जायचं, कुठले पर्सनॅलिटी ट्रेट्स, कुठले पर्सनॅलिटी स्किल्स आपल्यामध्ये आपण बिल्ड करायचे, आपण पॉलिटिकल न्यूट्रलिटी कशी ठेवायची, आपल्यामध्ये इंटिग्रिटी कशी आली पाहिजे, आपल्यामध्ये त्याला काय म्हणतात इफिशियन्सी असेल, इफेक्टिव्हनेस असेल, डिसिजन मेकिंग असेल, रॅशनल डिसिजन्स असतील, हे कशा पद्धतीने आपण घेतले पाहिजे, आपली पर्सनॅलिटी त्या कशा पद्धतीने सूट केली पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने आपण थोडीशी तयारी त्या ठिकाणी करूया. पुढचा जो पार्ट आहे हे वेगळे व्ह्यू काय म्हणतात रिव्ह्यूज आहेत जे माझ्याबद्दल मी युपीएससीचं मेंटरिंग करत असताना विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. इकडे लेटेस्ट आजच एक रिव्ह्यू आला होता की आता मी त्या इन्स्टिट्यूटला काम करणं सोडलं तरी त्याची अशा अपेक्षा आहे की मी त्याला गाईड करावं. त्याला म्हटलं की बघू आता सध्या तर एमपीएससीमुळे खूप बिझी आहे. आपला प्लॅटफॉर्म आहे एमपीएससी एक्झाम मंत्रा. हे आपलं टेलिग्राम चॅनल, पूर्वीचं एमपीएससी मेड सिम्पल, आताचं एमपीएससी एक्झाम मंत्रा, हे आपलं युट्यूब चॅनल एमपीएससी मेड सिम्पल. तुम्ही याला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला वेगळे डिटेल्स ह्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफच्या स्वरूपात शेअर केले जातील आणि व्हिडिओ आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रा या प्लॅटफॉर्मवर येतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ही माझ्याविषयी सगळी माहिती आहे. ज्या लोक नवीन आहेत किंवा आपल्याशी आत्ता जोडले गेलेत त्यांनी माझ्याविषयीची माहिती बघू शकता. आपलं फ्री मेंटरिंग चालू असतं. या वेळेमध्ये या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि माझ्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी तुम्ही बॅच घेतली पाहिजे, तुम्ही आपले विद्यार्थी असले पाहिजे. अशी कुठलीही अट आपली त्या ठिकाणी नसते आणि कुठलेही विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह असो, ऑब्जेक्टिव्ह असो, बॅचला असो नसो, सगळे या ठिकाणी कॉल करू शकता. बऱ्याच वेळेला त्यावेळेला कॉल घेणं होत नाही, पण जेव्हा शक्य होतं तेव्हा मी कॉल बॅक करून त्या विद्यार्थ्यांचे कन्सर्न्स, डाऊट्स रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. चला तर आता रजा घेतो. या व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपण लगेच दुसऱ्या एखाद्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये किंवा तुम्हाला जर वाटत असेल त्या विषयावर मी बोलावं तर खाली कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि अजून 2-3 महत्त्वाचे व्हिडिओ की अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, रिव्हिजन कशा पद्धतीने केली पाहिजे आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. तर ते तुम्ही बघू शकता आणि तुमच्या अभ्यासामध्ये त्याची मदत घेऊ शकता. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.